नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। आम्हाला उभाटाच्या लोकांना विचारायचीच गरज नाही। आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे। माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे। आमचा एनडीए स्पष्ट बहुमतामध्ये आहे। आम्हाला काय गरज आहे उभाटाकडे जायची? खरं तर त्यांनी आपली आता सर्व त्यांची महाराष्ट्रभर नाचक्की झाली आहे। मोठ्या प्रमाणावर मंगळवारी उभाटातले अनेक नेते भाजप त्यांचा पक्ष सोडतात आहे, काही एकनाथजीकडे जातात आहे, काही आमच्याकडे जातात आहे। वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी बेईमानी करणे आहे। जी मतं आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी घेतली त्या मताशी बेईमानी केली उद्धव ठाकरेंनी आणि मताच्या लांगून चालना करता मुंबई महानगरपालिकेचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून मुंबईमध्ये एक विशिष्ट जनसमुदायाचे मतं मिळण्याकरता उद्धव ठाकरेंनी घेतलेला पाऊल आहे। खरं तर जनता उद्धव ठाकरेंना माफ करणार नाही। उद्धवजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं पतन केलं आहे असं मला वाटतं। केंद्राने कायदा पास केला, राष्ट्रपती महोदयाकडनं जेव्हा मंजूर होईल तो आमच्याकडे येईल, आम्ही त्या कायद्याचा अभ्यास करू। कायद्याचा अभ्यास करून जे कायद्यात लिहिलं आहे त्यानुसार आम्ही आमचं काम पुढे नेऊ। आज कायदा आमच्याकडे आल्याशिवाय त्यात राज्याची भूमिका काय असेल, कलेक्टरची भूमिका काय असेल, महसूल मंत्र्याची भूमिका काय असेल, या सर्व भूमिका तपासून वक्फ बोर्डाच्या नवीन कायद्याप्रमाणे आम्ही काम करू।